नमस्कार, मी सिद्धेश. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत दहिसर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी या मंदिराला. तर याच मंदिराची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही बोरिवलीवरून अ, तुम्हाला या मंदिरापर्यंत येण्यासाठी अनेक बस उपलब्ध आहेत. त्यामध्ये 203, 205, 209 अशा अनेक बसेसने तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. जर तुम्ही या मंदिरापर्यंत प्रवास करत असाल, तर तुम्ही बसने प्रवास करताना दहिसर ब्रिज या स्थानकावरती तुम्हाला उतरायचं आहे आणि त्या स्थानकावरून अगदी हाकेच्या अंतरावरती तुम्हाला हे मंदिर भेटून जाईल. जर तुम्ही बोरिवली आणि विरार या दरम्यान जर प्रवास करत असाल, तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बोरिवलीवरून विरारसाठी मार्गस्थ होता, तर त्या दरम्यान प्रवास करत असताना तुम्हाला हे मंदिर नेहमी दिसत असतं. मला देखील हे मंदिर प्रवास करत असताना नेहमी दिसत होतं आणि माझ्या मनात इच्छा होती, की या मंदिराला एक दिवस नक्की भेट देण्याची आणि या मंदिराचा परिसर आणि या मंदिराला पाहण्याची जी उत्सुकता होती, ती फार वाढत होती आणि आज योगायोगाने आज आपण या मंदिराला भेट दिलेली आहे. तर या मंदिरात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी खूप मोठ्या उत्साहाने येथे साजरी केली जाते. अनेक भक्तजन या मंदिरात त्या दिवशी भेट देतात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हे दोन्ही सण एकदम उत्साहाने साजरे केले जातात. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं, तर मित्रांनो, तुम्हाला मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की या मंदिराचं कशाप्रकारे अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर, भव्य-दिव्य असं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा परिसर देखील फार स्वच्छ, सुंदर आणि या मंदिराच्या परिसरात तुम्हाला खूप शांतता पाहायला मिळेल. तुम्ही दर्शन केल्यानंतर जर तुम्हाला मनःशांती हवी असेल, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता आणि या अ, भव्य आणि दिव्य असं असलेलं हे मंदिर तुम्हाला नक्कीच एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जाईल.